आणि आता दिल्लीतनं जाऊया बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड कायद्याच्या कचाट्यात अडकलेत। खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी कराड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झालाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे प्रकरण नेमकं कोणत्या वळणावर गेलंय आपण पाहूया। बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण आलंय। बीड हत्या प्रकरणाचे धागेदोरे आता धनंजय मुंडे समर्थकांपर्यंत पोहोचले। ज्या पवन ऊर्जा कंपनीच्या वादातून हे प्रकरण घडलं त्याच अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे विश्वासू मानले जातात। धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडची धुरा वाल्मिक कराड यांच्या खांद्यावरच असते। वाल्मिक कराड हे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राहिलेले। लोकसभा निवडणुकीच्या काळात कराड यांच्यावर बोगस मतदान आणि बूथ कॅप्चरिंगचेही आरोप झाले होते। याच वाल्मिक कराड यांनी पवन ऊर्जा प्रकल्पाचं काम चालू ठेवण्यासाठी 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। मागणी पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सुनील शिंदेंनी तक्रारीत सांगितलंय। त्यामुळे खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केस तालुक्यात अवादा ग्रीन एनर्जी कंपनीचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला हाच पवन ऊर्जा प्रकल्प कारणीभूत ठरला। संतोष देशमुख यांनी मस्साजोग गावात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जागा मिळवून दिली होती। त्यामुळे पवन ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित वाद सोडवण्याची जबाबदारी संतोष शिंदे यांच्यावरच होती। पवन चक्की कार्यालयातील वॉचमनला मारहाण झाल्यानंतर संतोष देशमुख तिथे पोहोचले। त्यानंतर त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या करण्यात आली। आज घटना होऊन 4 दिवस उलटले। हे जी स्वतःला नेते मंडळी स्वतः समजती की ह्यांच्या स्वार्थासाठी रातोरात सत्ता स्थापन करते, मग जनतेसाठी ह्यांना आतापर्यंत न्यूज त्यांच्या कानावर गेली नाही का? ह्यांची आतापर्यंत त्यांना टाइम भेटला नाही का? एवढीच मागणी आहे की विशेषतः गृह खात्याला की त्यांनी विशेष लक्ष याच्यामध्ये घालावं आणि अशा प्रकारची जी निर्गुण हत्या झालेली समाजामध्ये अशा प्रकारची कोणाची आणि कधीच हत्या झालेली नसेल, अशी हत्या झालेली। त्यामुळं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं जावं। या हत्येनंतर धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आले। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांचं नाव आधीच चर्चेत होतं। त्यातच कंपनीच्या अधिकाऱ्यांना फिर्याद नोंदवल्यामुळे मुंडे समर्थकांची अडचण चांगलीच वाढली आहे। इथे काही लोकांची दादागिरी मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मग इथले मंत्री असतील, धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत, त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील, ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाहीये। कोणी येणं त्याच्यावर दादागिरी करणं, हम करे सो कायदा करणं, आणि याच्यातून एक संतोष अण्णासारखा एक 15 वर्षापासून या गावचा सरपंच असलेला एक अतिशय फक्त सेवा आणि सेवा करणारा व्यक्ती आहे, याचा खून त्यांनी केलेला आहे। मात्र धनंजय मुंडेंनी विनाकारण बदनामी न करण्याचा इशारा विरोधकांना दिलाय, तर पंकजा मुंडेंनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। एक माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही, जिथं हत्या झाली नाही, जिथं चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही? या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं। मग बीडचाच बिहार झाला का आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो? हा, घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, संताप आणणारी आहे। पण कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका। ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे, ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही। पोटातून मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल दुःख व्यक्त करते। मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले, मी स्वतः एसपींना बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल, जो खरा दोषी असेल, ज्यांनी खरंच याच्यामध्ये ह्या लेकराचा जीव घेतलाय, त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे। वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी आणि हत्येच्या धमकीचा गुन्हा दाखल झालाय। मात्र वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड।